श्रीराम. श्री नरहर गुरु वैदिक आश्रम या संस्थेमध्ये प्रतिवार्षिक होणारे विद्वत सत्कार मार्गशीर्ष प्रतिपदा ते चतुर्थी ते यंदा आपण द्वितीया ते चतुर्थीपर्यंत आहे विद्वत सत्काराचं आयोजन आपण करीत आहोत. आज मार्गशीर्ष चतुर्थी श्री गुरुजींच्या पुण्यतिथीच्या उपलक्षामध्ये 106वी पुण्यतिथी आणि हा 75वा विद्वत सत्कार. यात आपण सगळे उपस्थित मंडळी, श्रोता आणि व्यासपीठावरती बसलेले सगळे वेदमूर्ती यांचं मी सगळ्यांना स्वागत करतो, अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाला आपण विद्वत सत्काराच्या या अमृत वर्ष 75वा वर्ष हे आपण साजरं करीत आहोत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आत्ता आपण मंत्र जागरण ह्या सगळ्या वैदिकांना घेऊन आणि इथे मुख्य उद्देश सत्कार तर आहेच, पण या भूमीवरती या परिसरामध्ये वेदमंत्राचं पठन व्हावं, त्यांचं पारायण व्हावं ही आमची इच्छा असते. त्या इच्छेप्रमाणे सकाळी पवमानाचा अभिषेक, त्या अनेक सूक्तांचा त्याच्याबरोबर अभिषेक, चारी वेदांच्या शांती मंत्र आणि मंगलाचरण या हे सगळ्या समेत आपण सकाळी गुरुजींच्या या पुण्यतिथीच्या महोत्सवाच्या अंगभूत आपण केलं. आणि आता संध्याकाळी आपण अनेक प्रदेशातनं आलेले विद्वान इथे आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत. अत्यंत श्रम करून, खूप लांबून प्रवास करून हे नरहर गुरु वैदिक आश्रमाच्या या सत्कार समारंभाचा इतका मोठा प्रभाव आहे की त्यांना आम्ही जेव्हा या गोष्टी करता पाचारण करतो की आम्हाला यंदा विद्वत सत्कारात आपलं नाव इथे ठेवलं गेलं आहे ऋग्वेदापासून अथर्ववेदापर्यंत, तर ते अत्यंत हर्षाने एकदा सांगण्यात मी पाहतो वगैरे नाहीच, वैदिक आश्रमाने आमंत्रण दिले म्हणजे त्यांना यायचंच आहे अशी त्यांची भावना. कारण त्यांच्या गुरुजींचं अशा 3-3 पिढ्यांच्या रूपाने इथे त्या वेदाचा सत्कार झालेला आहे. इतकी मोठी परंपरा तुम्ही जोपासून आहात आणि आत्तापर्यंत अविरत पूर्ण भारत देशात नवे मध्य प्रदेश तर आहेच, पण कुठेही असे चारी वेदांच्या सगळ्या विद्वानांचा सत्कार कुठेही एकत्र रूपाने एक तिथीला 75 वर्षापासून होत नाही, पण वैदिक आश्रमात हा साजरा होतो. त्यांचा एक अभिमान या लोकांना आमच्या गुरुजींचा सत्कार इथे झाला म्हणून काही लोक येतात, तुम्ही वेदाची सेवा करता म्हणून काही लोक येतात, काही हिंदू राष्ट्र आपलं जो संस्कृतीचं जागरण आहेत त्याचा प्रसार वेदाचा आहेत म्हणून काही जण येतात. आणि आपले सगळे जे अतिपुण्यवान व्यक्ती आहेत तिथे उपस्थित राहून त्या मंत्रांचं श्रवण करतात. ह्याच्याकरता मी सगळ्यांचे तुम्हाला स्वागत करतो, अभिनंदन करतो. आता आपण या नरहर गुरु ललित गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या फोटोवरती, त्यांच्या मूर्तीवरती माल्यार्पण, सरस्वती जी आपण इथे ठेवलेली आहेत त्यांच्यावरती माल्यार्पण आणि चारी वेदांचे प्रतीक स्वरूप जे ग्रंथ ठेवलेले आहेत त्याच्यावरती आपण माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला आरंभ करतो. मी आजचे कार्याध्यक्ष जे अध्यक्ष आहेत विद्वत सत्काराचे डॉक्टर बाळकृष्ण ललित आणि बाबासाहेब महार तराळेकर आमचे अध्यक्ष अनिल अत्रे यांना मी तिथे आमंत्रित करतो. त्यानंतर दीप प्रज्वलनाकरता आमचे क्षेत्रीय पार्षद सुरेशजी टाकाळकर, आमचे उपाध्यक्ष अनिल बोडक यांना मी इथे, आणखीन आमचे परममित्र गुणेशजी पारनेरकर हे पारनेरवरून आमच्याकरता विद्वत सत्काराकरता पळापळी करून एक दिवस इथे आम्हाला उपस्थित होतात. मी त्यांनाही इथे दीप प्रज्वलनाकरता आमंत्रित करतो की त्यांनी इथे या कार्यक्रमाचा आरंभ करावा. बाबाजी. हरि ओम. अयं देवानामसूरो विराजति वशाहि सत्यावरुणस्य राज्ञाः ततस्परिब्रह्मणा शासदान उग्रस्य मन्योर्दिमन्नयामि. नमस्ते राजन्वरुणास्तु मन्यवे विश्वं युग्रनिचिकेशिदुरुग्धं
सहस्रमन्यान् प्रसूवामि साकं शतं जीवाति शरदस्तवायं यदुवक्थानृतं जिह्वया वृजिनं बहु राज्ञस्त्वा सत्यधर्मणो मुञ्चामि वरुणादहं मुञ्चामि त्वा वैश्वानरादर्णवान्मोहतस्परि स जातानुग्रहावदब्रह्मचापचिकीहिनः विश्वजित्रायमाणायै मा परिदेहि त्रायमाणे द्विपाच्च सर्वन्नो रक्ष चतुष्पाद्यच्च न स्वं त्रायमाणे विश्वजिते मा परिदेहि विश्वजिद्विपाच्च सर्वन्नो रक्ष चतुष्पाद्यच्च न स्वं विश्वजित्कल्याण्यै मा परिदेहि कल्याणिद्विपाच्च सर्वन्नो रक्ष चतुष्पाद्यच्च न स्वं कल्याणि सर्वविदे मा परिदेहि सर्वविद्विपाच्च सर्वन्नो रक्ष चतुष्पाद्यच्च न स्वम् माल्यार्पण आणि दीप प्रज्वलनानंतर मी आमचे उपाध्यक्ष अनिल मोडक यांना विनंती करतो की त्यांनी आमचे अध्यक्ष श्री ललित गुरु यांना व्यासपीठावरती सन्मान घेऊन यावे आणि या कार्यक्रमाला आपण आता पुढे वाढवू. गुरुजींच्या या पुण्यतिथीनिमित्त या विद्वत सत्कारात आपण माल्यार्पण दीप प्रज्वलन झालेलं आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करता मी श्री गुणेश पारनेरकर यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी आता पुढे सूत्रसंचालन करून या कार्यक्रमाची पुढे व्याकरण सगळं द्यावं. सर्वप्रथम सर्वांना छोटंसं आपल्याला सर्वांना विदित आहे. आपण वेदमंत्र जागर आत्ताच ऐकलंय आणि विद्वत सत्कार आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. तर मला असं वाटतं की एक छोटंसं गणपती सूक्त आपण ह्या ठिकाणी सर्वजण मिळून म्हणूया आणि आपल्या ह्या सत्कार समारंभाच्या कार्याला प्रारंभ करूया. हरि ओम आतून इंद्रक्षुमंतं चित्रं ग्राभं संगृभाया महाहस्ती दक्षिणेन विद्माहित्वा तु विकूर्मिं तु विदेष्णं तु विमगं तु विमात्रमवोभिः न हित्वा शूरदेवानमर्ता सोदित्सन्दं भीमं नगां वारयन्ते हेतोन्विन्द्रं स्तवामेषा नं वस्वस्वराजं नराध सामर्दिशन्नः प्रस्तोषदुपगासि सचरवत्साम गीयमानम् अभिराध साजुगुरत आनो भरदक्षिणेनाभिसौवेन प्रम्रोषा इन्द्रमानो वसोर्निर्भाग उपक्रमस्वाभरदृशतादृष्णो जनानाम् अदाशुष्टरस्य वेदाः इन्द्रयौनुते अस्ति वाजो विप्रे भिस्सनित्वः अस्माभिस्सुतं स नुहि सद्यो जुवस्ते वाजा अस्मभ्यं विश्वश्चन्द्रा वशैश्चमक्षु जरन्ते. या गणेशाला वंदन करू, सर्व वेदोनारायणांना वंदन करून या ठिकाणी आज उपस्थित परमश्रद्धेय बाबा महाराज आज आम्हाला भाग्याने लाभलेले आहेत. माननीय श्री आमच्या या प्रभागाचे पार्षद श्री टाकळकर साहेब, आमच्या ह्या वैदिक संमेलनात आमच्या वेधशाळेचे
आणि आमच्या वैदिकाश्रमाचे अध्यक्ष माननीय अत्रे साहेब, मोडक साहेब, सर्व परिवार, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींना, 75 वर्ष एखादा उपक्रम राबवणं सोपं नाहीये. विद्वत सत्कार करणं त्याहून कठीण आहे. मुळातच विद्वान हा शब्द फार महत्वाचा आहे. खरं तर एका श्लोकात असं म्हणलेलं आहे की चंद्राला दिवसा प्रकाश नसणे ये कामिनीला जरा, पद्मावीन तळे निरक्षर मुखी जो साजिरा गोजिरा, दात्याला धनलोभ नित्य वसते दारिद्र्य विद्वज्जने, असं म्हणलेलं आहे. पण खरं तसं नाही आहे. विद्वानांइतका श्रीमंत कोणी नाही. ज्याच्याजवळ विद्या आहे त्याच्याजवळ सर्व आहे. आणि त्यात ह्या सर्व विद्यांमधली श्रेष्ठ विद्या म्हणजे वेदविद्या आहे. वेदविद्येचं वैशिष्ट्यच असं आहे की भारताला मी असं छातीठोकपणे सांगू शकतो की आज भारत आसे तू हिमाचल जर का एकत्र असेल तर त्याचं मूळ कारण वेद आहेत. कारण वेदाला एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि ते म्हणजे त्याला स्वराचा दोष खपत नाही. थोडाही स्वर इकडे तिकडे झाला की वेदाचा अर्थ बदलून जातो. अशी वेदाची परंपरा आहे. म्हणणी वेगवेगळी असू शकते. आता आमच्या इथल्या पारनेरची, इंदोरची म्हणणी जी आहे, नरहर गुरु ललितांची जी म्हणणी आहे ती निराळी आहे. पुण्याला तुम्ही गेलात कदाचित म्हणणी निराळी असू शकते. तुम्ही खाली दक्षिणेमध्ये गेला म्हणणी निराळी असू शकते. वरती उत्तरेकडे गेला म्हणणी वेगळी असू शकते. वर बदलू नाही शकत. हा वेदाचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आम्ही या वेदाचा सत्कार करतो आहोत. आणि त्याही पेक्षा माझे पंजोबा, म्हणजे मी असं म्हणेन की आज आपल्याला एका ग्रंथाचं प्रकाशन करायचं या ठिकाणी. माझे पंजोबा वेदमूर्ती प्रल्हाद गुरु गणेश गुरु पारनेरकर. आपल्याला सर्वांना मला सांगायला अभिमान आणि आनंद वाटेल की ज्या काळामध्ये वैदिक अत्यंत कठीण, मला ते आम्हाला म्हणायचे की वेद म्हणणं म्हणजे लोखंडाचे चणे पचवणं आहे, इतकं कठीण आहे. पण त्यांनी त्या काळामध्ये ज्या वेळेस वैदिकांची गरज होती त्या काळामध्ये आपल्या दक्षिणेतले एक आणा बाजूला ठेवायचा आणि त्या माध्यमातून ही संस्था उभी करायची असा संकल्प घेऊन इथल्या सर्व विद्वानांनी, वैदिकांनी मिळून हे वैदिकाश्रम वेदासाठी उपलब्ध करून दिलं. फार कठीण काम होतं. संहिता स्वाहाकार, त्या संहिता स्वाहाकाराला या ठिकाणचे आमचे राजे तुकोजीराव महाराज या प्रत्यक्ष कार्याला उपस्थित झाले होते. अशी अनेक परंपरा आहे. मला ती कथा आत्ता सांगायची नाहीये. मला सांगायचंय की वेद हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. एक थोडीशी आणखीन भूमिका या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटतं की वेदामध्ये तरतम भाव नाहीये. तरतम भाव अत्यंत, आम्ही जर कोणी म्हणलं की ऋग्वेद श्रेष्ठ का यजुर्वेद श्रेष्ठ का सामवेद श्रेष्ठ का अथर्ववेद श्रेष्ठ, कोणी श्रेष्ठ नाही. सगळेच मोठे आहेत, सगळेच ज्येष्ठ आहेत. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. आपल्याला सर्वांना एक अत्यंत महत्वाची बाब सांगितलेली की वेदामध्ये ऋग्वेदात 64 अध्याय आहेत, यजुर्वेदात 40 अध्याय आहेत. आता ऋग्वेदाचे 64 अध्याय म्हणजे तो मोठा भाऊ झाला आणि यजुर्वेदाचे 40 अध्याय म्हणून तो छोटा भाऊ झाला. एवढाच काय तो फरक आहे, बाकी त्याच्यात काही फरक नाही. आपल्याला माहिती आहे, आपण सर्वजण श्रावणी करतो आणि श्रावणी करताना एक अत्यंत महत्वाचा प्रयोग करताना आपण जे जानवं घालतो त्याच्यासाठी म्हणलेलं आहे ऋग्वेद प्रथम दौरकेन्यसामी, यजुर्वेद द्वितीय दौरकेन्यसामी, सामवेद तृतीय दौरकेन्यसामी, अथर्ववेद ग्रंथौन्यसामी. ग्रंथी म्हणून कोणी तरतम नाहीये, लहान मोठा नाहीये, तिन्ही सम आहेत. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. फक्त ऋग्वेद मोठा भाऊ आहे पण तरतम भाव नाही. भेदाभेद भ्रम अमंगल असं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून, आणि त्यात विशेष म्हणजे आणखीन एक महत्वाचं आहे, एवढ्या विकृती करायच्या, पद करायचे, त्याचे क्रम करायचा, त्याचे जटा करायच्या, त्याच्या घन म्हणायचा, इतकी 8 विकृतीपर्यंत जायचं आणि ते मुखोद्गत करायचं.
सोपी गोष्ट नाहीये. एवढे 64 अध्याय मुखोद्गत करणं, 40 अध्याय मुखोद्गत करणं सोपं नाहीये. आणि म्हणून या विद्वानांचा सत्कार आहे. हे मुखोद्गत करून यांनी हे टिकवून ठेवलं. आपल्या गुरुची परंपरा टिकवून ठेवली, पोथीमध्ये नाही ठेवली. आणि वेदाचं आणखीन एक वैशिष्ट्य जे तुम्ही आम्ही आता सर्वांनी महत्वाचं जाणणं फार गरजेचं आहे की वेदाला विचारापेक्षा आचार जास्त महत्वाचा आहे. वेदाला नुसतं म्हणणं महत्वाचं नाहीये. आचार प्रथमो धर्म हा, आचार प्रभवो धर्म हा, असं आपल्याला स्पष्ट रूपानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या 3 जणांची भूमिका आपण जर पाहिली तर ज्ञान, कर्म आणि उपासना. वेद, ऋग्वेद म्हणजे ज्ञान, यजुर्वेद म्हणजे कर्म आणि सामवेद म्हणजे उपासना. आणि या तिघांनाही परिपूर्णता देणारा अथर्ववेद. अशी भूमिका तुम्ही आम्ही जर लक्षात ठेवली तर या ग्रंथांचं, या सर्व ऋग्वेदांचं काय महत्व आहे. वेद या शब्दालाच टू नो, इंग्रजीमध्ये त्याला टू नो, जाणणे असं म्हणलेलं आहे. आपल्याला सर्व जाणून घेणं. तुमचा आमचा धर्म काय आहे, तुमचा आमचा स्वधर्म काय आहे, हे ज्याच्यातून कळतं त्याला वेद म्हणतात. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं. आणि धर्म म्हणजे काय हो, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म नाही नाही नाही. धर्म म्हणजे व्यवस्था. जो तुमच्या माझ्या जीवनाची व्यवस्था लावतो त्याला धर्म म्हणतात. आणि म्हणून व्यवस्था म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजे धर्म. ज्याच्यातून आमचं जीवनाचं सौंदर्य निर्माण होऊ शकतं, ज्याच्यातून आमच्या जीवनाची व्यवस्था लागू शकते त्याला धर्म म्हणतात. आणि जो धर्म सांभाळतो त्याला वेद म्हणतात. आणि ज्याला वेद सांभाळतात ते वेदो नारायण म्हणतात. आणि त्यांचा सत्कार तुम्हा आम्हाला सर्वांना आज या ठिकाणी करायचा आहे. आमचं भाग्य असं आहे, जास्त वेळ घेत नाही, आमच्या काही विद्वत जनांना या ठिकाणी येऊन जायचं आहे. पण आम्हाला आज भाग्यवान आम्ही असे आहोत की आम्हाला आज ह्या नरहर गुरु ललित वैदिकाश्रमात ह्या 75व्या विद्वत सत्काराच्या वेळी ललित गुरुजींच्याच परंपरेतले आम्हाला आज अध्यक्ष म्हणून माननीय श्री डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र ललित MA MPhil PhD आज या ठिकाणी लाभलेले आहेत. मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पहारानं स्वागत करावं आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या सत्कार समारंभाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. एक दिली आहे मला, महाराष्ट्र साहित्य सभेची दिली आहे. अनेक वर्षापासून करतात आपल्याला. ठीक, खांडेकर तुला माहितीच आहे. ललित डॉक्टर ललित साहेब हे आमच्या शिरूरमध्ये मराठी विभागाचे प्रमुख होते. मराठी क्षेत्रात आणि साहित्य क्षेत्रात अत्यंत मोठं नाव असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. मराठीचे प्रबोधनकार म्हणून सुद्धा त्यांची खूप मोठी प्रसिद्धी आहे. नागपूरमध्ये असेल, शिरूरला असेल, महाराष्ट्रात सर्वदूर. आणि त्यांच्या हाताखाली कमीत कमी 25 ते 30 विद्यार्थी आज डॉक्टरेट झालेले आहेत. अनेक दृष्टीने डॉक्टर साहेब आज खूप मोठं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेलं आहे. आमचं भाग्य असं आहे की त्या ज्या ललित गुरुजींनी या राजाश्रयाच्या माध्यमातून वैदिक परंपरा इंदोर सारख्या शहरामध्ये सुरू केली आणि या वैदिकाश्रमासारखी एक दिमागदार इमारत आज ह्या सर्व आमच्या युवा पिढीजींच्या मदतीनं आणि ताकदीनं आज उभी आहे. तुमचा आमचा एक फार मोठा संकल्प असला पाहिजे. आज बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही आम्ही सर्वांनी एक गोष्ट फार महत्त्वाची करणं गरजेचं आहे बंधू भगिनींनो, आणि ते म्हणजे आमच्या घरामध्ये थोडं का होईना वैदिक आचरण आपण केलं पाहिजे, असलं पाहिजे. यासाठी तुम्ही आम्ही संकल्पबद्ध होणं आज गरजेचं आहे. त्याशिवाय आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र म्हणून राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं. नुसतं हिंदू राष्ट्र म्हणून हिंदू राष्ट्र होत नसतं. हिंदू राष्ट्र म्हणण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि ज्याचा प्रारंभ होतो त्याला वेद म्हणतात. ही गोष्ट तुम्ही आम्ही जर लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की या वेदाचं काय महत्त्व आहे. आणि म्हणून अशा ह्या शुभदिनी आपण ह्या ठिकाणी आलात, एवढ्या कष्टातून आपण या ठिकाणी उभा राहिलात त्याबद्दल आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल आपलं स्वागत करतो आणि अभिवादन करतो. आणि ह्या सत्कार समारंभाकडे आपण ह्या ठिकाणी वळूया. आधी करायचं आधी करायचं
विद्वत सत्काराच्या पूर्वी आज आमच्या इंदोरला ज्यांच्या आशीर्वादानं आमचं इंदोर हे क्षेत्र एक वेगळ्या नावरूपाला गेलं आणि ते म्हणजे परमश्रद्धेय नाना महाराज तऱ्हाणेकर. आपल्याला सर्वांना माहिती आहे नाना महाराजांची ख्याती ही दिगंती आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या कष्टानं काम केलं, ज्यांच्या कृपेनं आमच्या इंदोर शहरात अनेक मंडळी, आजही आम्ही विदर्भात, उत्तर महाराष्ट्रात, तिकडे भारतात कुठेही गेलो तर नाना महाराजांचं आजही आम्हाला प्रत्येक जागी दर्शन घ्यायला मिळतं. आणि त्यांची ती परंपरा समर्थ खांद्यावर आपल्या ताकदीनं परिपूर्ण रीतीने आज जे सांभाळत आहेत ते परमश्रद्धेय माननीय श्री बाबा महाराज जी आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम आम्ही त्यांचा सत्कार या ठिकाणी करू इच्छित आहोत. मी माननीय मोडक साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री बाबा महाराजांचा या ठिकाणी सत्कार करावा. बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. आज आपलं सद्भाग्य असं आहे की आपण 75वा विद्वत सत्कार करतो आहे आणि बाबा महाराजांची नुकतीच 75 झाली आहे. आपल्याला सर्वांना हा आनंद, महाराज बाबा महाराज आपले आशीर्वाद आम्हासारख्या युवकांवर अखंड आपण ठेवावे आणि आम्हाला आपल्यासारखं कार्य करता यावं अशी प्रार्थना या निमित्तानं आपल्या ह्या ठिकाणी करतो. यानंतर माननीय श्री आमच्या ह्या विभागाचे पार्षद माननीय श्री टाकळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. टाकळकर साहेब, आपण म्हणाल की हा सत्कार नको, पण मी असं म्हणेन की हा वेदांचा आशीर्वाद म्हणून आपण स्वीकारा, हा आशीर्वाद म्हणून, प्रसाद म्हणून आपण स्वीकारा अशी विनंती करतो. आणि मी मंगेशजी सोमण यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि श्री टाकळकर सरांचं या ठिकाणी स्वागत करा. हातात घेऊन घ्या, प्रसाद घेऊन घ्या. आपल्या हातून एक फार मोठं कार्य होत आहे. आपण ज्या भूमिकेनं या विभागाला सांभाळतात आणि आमच्याकडे लक्ष देऊन आहात ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. असंच कार्य आपल्या हातून मोठ्या रूपानं होत राहो एवढी ईश्वराजवळ या निमित्तानं प्रार्थना करतो. यानंतर आपण विद्वत सत्काराकडे वळूया. आपले पहिले सत्कार मूर्ती आहेत वेदमूर्ती सुब्रमण्यम घनापाठी. वेदधर्मशास्त्र अध्यक्षांना विनंती, परिपालन सभा, कुंभकोणम अशा अनेक जागी आपल्याला त्या ठिकाणी परीक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे. अनेक जागी आपल्याला सत्कार झालेले आहेत, सन्मान झालेले आहेत आणि आपली फार मोठी या ऋग्वेद घराण्याची परंपरा आहे. आमचं भाग्य आहे की आपण आज आमच्या ह्या वैदिकाश्रमात येऊन आमचा हा सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारलात. आपली जी वेदसेवा होत आहे ती आम्हा सर्वांना त्या माध्यमातून आशीर्वाद मिळत राहावे आणि आपल्याकडून वेदसेवा अखंड होत राहावी. वेदविद्या वृद्धिरस्तु असं आपण वेदाकडूनच आशीर्वाद या ठिकाणी मागूया आणि त्यांना सत्कार करून आपण त्यांचं अभिवादन करूया. मला असं वाटतं आपण जोरदार टाळ्यांनी श्री सुब्रमण्यम घनापाटी यांचं या ठिकाणी सत्कार करू, अभिवादन करूया. यानंतर वेदमूर्ती श्री उमेश शर्मा गुरुजी, उज्जैन, शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखा. आपण घनापाटी विश्वनाथ जोशी गुरुजी आळंदी यांच्याकडे आपलं अध्ययन झालेलं आहे. ललिता महात्रिपुर सुंदरी वेद पाठशाळा उज्जैन येथे आपण अध्यापन करत आहात. संहिता पाठी, कर्मपाठी, घनापाठी असे अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. असे वेदमूर्ती श्री उमेश शर्मा उज्जैन यांचा आम्ही ह्या ठिकाणी सत्कार करत आहोत. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी श्री उमेश गुरुजींचा ह्या ठिकाणी सत्कार करावा. आपण उमेश गुरुजींचा ह्या ठिकाणी, मला सांगायला आनंद वाटतो
की विश्वनाथ जोशी गुरुजींचा सुद्धा आम्हाला दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत आणि त्या रूपानंच आपण ह्या ठिकाणी उपस्थित आहात असं आम्ही समजतो आणि तोच आशीर्वाद आणि तीच भूमिका आम्हाला या ठिकाणी आपल्याकडून प्राप्त होत राहावी आणि आपलेही आशीर्वाद आम्हा सर्व युवकांवर आपण ठेवावे अशी आपल्याला विनंती करतो आणि आमच्या सत्काराचा आपण स्वीकार करावा अशी आपल्याला विनम्र प्रार्थना करतो. योगेश मुळे गुरुजी. यानंतर वेदमूर्ती कुप्पा बालसुब्रमण्यम गणापाटी यांना मी या ठिकाणी पाचारण करतो. त्यांचं नाव कुप्पा बालसुब्रमण्यम शर्मा, आपले पिताश्री कुप्पा श्री रामचंद्रमूर्ती शर्मा, माता कृपालक्ष्मी जोगुलंबा. आपला जन्म दिनांक 1/1985 असा झालेला आहे. आपला अनंतवरम या ठिकाणी आपण आंध्र प्रदेशात स्थायिक आहात. वेदशाखा कृष्ण यजुर्वेदी आणि तैत्तरीय ती शाखा आहे. आपलं शिक्षण हे कृष्ण यजुर्वेदी ब्रह्मपाली असं झालेलं आहे. वर्तमान कार्याचं आपलं विवरण आपण कृष्ण यजुर्वेदीचे अध्यापक आहात. अध्ययनाचं विवरण क्रमांत अध्ययन वेदमूर्ती स्वामीनाथ क्रमापाठी वेद भवन इंदिराबादू. त्याच्यानंतर घनांत अध्ययन वेदमूर्ती जम्बूनाथ सलखन गणपाटी कोयंबतूर. आपली वेदपरीक्षा विषय जे आहेत ते वेदरक्षण निधीदृष्टम कांचीपुरम क्रमांत आणि घनांत आणि आपल्याला पुरस्कार जे मिळालेला आहे तो वेद विशारद असा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. असे वेदमूर्ती श्री कुप्पा बालसुब्रमण्यम शर्मा आज आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ह्या सत्कार आमच्या वतीनं त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार करावा. आणि गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आमच्या ह्या सत्काराचा स्वीकार करावा. मुळे गुरुजींकरता आपण जोरदार टाळ्यांनी अभिवादन करूया. खरोखर ही वेदविद्या सांभाळणं वाढवणं हे फार कठीण आहे आणि ती परंपरेनं जतन करणं त्याहून कठीण आहे. आपण नेहमी एक गोष्ट ऐकत असतो, ती गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बंधू भगिनींनो, आपण आता नवीन परिवर्तनाच्या काळात आहोत. आपण परिवर्तन स्वीकारलं पाहिजे निश्चित आहे, पण परिवर्तन स्वीकारण्याबरोबर एक गोष्ट आणखीन जपली पाहिजे आणि त्याला म्हणतात परंपरा सांभाळणं. परंपरा सांभाळून जो परिवर्तन स्वीकारतो तोच मोठा होऊ शकतो असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून परिवर्तन आणि परंपरेचा मिलाप म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी सत्कार समारंभ पाहायला मिळतोय. यानंतरचे वेदमूर्ती आहेत श्री योगेश मुळे गुरुजी. आपण हे घनापाटी आहात. आपला जन्मगाव आहे तलवाडा. आपलं अध्ययन शुक्ल यजुर्वेद काण्य शाखा संहिता अध्ययन आपलं झालेलं आहे. श्री समर्थ वेद विद्यालय ढालेगाव येथे वेदमूर्ती विजयकुमार पट्ट जोशी गुरुजी यांच्याकडे आपलं शिक्षण झालेलं आहे. घनांत अध्ययन हुबळी येथील कर्नाटकामध्ये घनापाठी राघवेंद्र वेदमूर्ती राघवेंद्र जोशी गुरुजी यांच्याकडे आपलं झालेलं आहे. आणि लक्षण एवं शतपथ ब्राह्मण अध्ययन प्रतापचंद्र घनपाठी यांच्याकडे झालेलं आहे. आणि आपण अनेक विविध परीक्षा आपण उत्तीर्ण केलेल्या आहेत. असे वेदमूर्ती श्री योगेश अनंतराव मुळे गुरुजी आपल्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी श्री मुळे गुरुजींचा या ठिकाणी सत्कार करावा. मृत्युंजय शर्मा. मृत्युंजय शर्मा. धन्यवाद गुरुजी. यानंतर या ठिकाणी मी पाचारण करतोय वेदमूर्ती श्री मृत्युंजय शर्मा गुरुजी. श्री सामवेद शाखा विद्वान आपण आहात. कौतुंबी शाखेचे आपण विद्वान आहात. आपलं नाव मृत्युंजय शर्मा. सामवेद रहस्यात आपण अध्ययन केलेलं आहे. आपल्या गुरुजींचे नाव मुरलीकृष्ण श्रोत्री आहे
आणि वर्तमान कार्य आपण अध्यापन त्या ठिकाणी करत आहात असे वेदमूर्ती श्री मृत्युंजयजी शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. ही मंडळी आपल्यासाठी मुद्दामून एवढ्या लांबून येतात, विद्वत सत्कार स्वीकारतात. खरं तर मी असं स्पष्टपणे म्हणेन की या मंडळींना सत्काराची गरज नाही. हे मंडळी सत्काराच्या परे आहेत. फक्त यांचा सत्कार केला म्हणजे आपला सन्मान वाढतो असं मला ह्या ठिकाणी वाटतं. खरं तर यांचा सत्कार करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून असा हाती काम ज्याच्या मुखी नामर आहे, सदा भाग्य पाहे वाट त्याची. भाग्याला वाट पाहायला लावणारी ही मंडळी आहेत. असं हे सर्वांचं दर्शन आपल्याला ह्या ठिकाणी मिळतंय. अशा सर्वांचं मी अभिवादन करतो आणि गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करावा. धन्यवाद. यानंतर आपल्या या सत्कार समारंभाबद्दल पुढील व्यक्ती आहेत वेदमूर्ती वासुदेव शंकरराव ठोसर, संभाजीनगर. ठोसर गुरुजींना विनंती आहे की त्यांनी यावं आणि आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा. राणायणी रहस्यात अध्ययन आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यापकांचं नाव वेदमूर्ती कृष्णभट्ट पळसकर गुरुजी या ठिकाणी आहे. आणि विविध यज्ञांमध्ये वैदिक संमेलनामध्ये आपण विशेष सहभाग नोंदवलेला आहे. आणि मागच्या 7 वर्षापासून स्वगृही आपण वेदाध्ययनाचे कार्य त्या ठिकाणी करत आहात. संभाजीनगर औरंगाबादला या ठिकाणी आहे. माझे चिरंजीव सध्या तिथेच वकिलीची प्रॅक्टिस करतात आणि कृष्णशास्त्री पळसकरांचे दर्शन मला नेहमी होत असतं. अशा वैदिक परंपरेत आपण या ठिकाणी आलेला आहात. मी आपला या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपण जी वेदसेवा करत आहात त्या वेदसेवेचं कार्य यशस्वीरित्याने आणखीन पुढे जावं आणि वेदविद्या अशीच वृद्धिंगत होत राहावी अशी प्रार्थना ईश्वरचरणी या ठिकाणी करून आपण आमचा सत्काराचा स्वीकार करावा अशी आपल्याला या ठिकाणी प्रार्थना करतो. आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी गुरुजींचं अभिवादन करूया. दीक्षित धन्यवाद. यानंतर आपल्याला सत्कार मूर्ती आहेत श्री डी.के. सन्नाम दीक्षितर. ऋग्वेद आणि अथर्ववेदाचं आपलं अध्ययन या ठिकाणी झालेलं आहे. ऋग्वेद अध्यापक के दास सुब्रमण्यम घनापाटी यांच्याकडे आपलं शिक्षण झालेलं आहे. अथर्ववेदाचा अध्यापक आपले आहेत श्री परमेश्वर वेदमूर्ती परमेश्वर दीक्षित गुरुजी आणि वर्तमानात आपण पौरोहित्य या ठिकाणी करीत आहेत. तेव्हा आपलाही सत्कार आम्ही या ठिकाणी करू इच्छित आहोत. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ह्या वेदमूर्तींचा सत्कार करावा आणि वेदमूर्तींना विनंती करतो की त्यांनी आमच्या या सत्काराचा स्वीकार करावा. रितेश ना तुम्ही बोलणार आहे ना ना तिघांचा उल्लेख करतो आणि यांना विनंती करतो यांचा सगळ्यांचा उल्लेख करून सांग. जोरदार टाळ्यांनी आपण या वेदमूर्तींचा या ठिकाणी अभिवादन करूया. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला विनंती करतो. आपल्याला अजून ह्या ठिकाणी खरं तर वैद्य गुरुजी यांच्याही काही वैयक्तिक अडचणीमुळे त्या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाही आणि वेदमूर्ती तपस्वी शर्मा या गुरुजींकडे थोडीशी दुःखद घटना, त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. तेव्हा आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित त्यांच्या वडिलांच्या प्रती श्रद्धासुमन भाव आम्ही आमचे अर्पित करतो आणि त्यांचेही आम्ही सत्कार इथे ते उपस्थित नसले तरीसुद्धा आम्ही त्यांचा सत्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्यालाही अभिवादन करतो. त्या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी अभिवादन करूया. आज या विद्वत सत्काराला आपल्या सर्वांची उपस्थिती, या सर्व
जागेचं महत्त्व हे सर्वांना आपल्याला विदित आहे. वेदाचं महत्त्व आपल्याला सर्वांना विदित आहे. ईश्वराला प्रार्थना आहे की आम्हा सर्व घराण्यांमध्ये ज्या ज्या पद्धतीने वेदाची सेवा अखंड सुरू आहे आणि ज्याप्रमाणे वेदोनारायण आमची सेवा घेत आहेत, ज्याप्रमाणे वेदांचं कार्य आमच्या ह्या भारत देशात होत आहे, ते कार्य अबाधित आणि अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी ईश्वरानं आणि ह्या सर्व वेदोनारायणांना आम्हाला शक्ती, बुद्धी, ताकद आम्हाला द्यावी आणि त्यासाठी आम्ही आशीर्वादात्मक मागणी मागून आपल्या ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत वेदमूर्ती माननीय श्री रितेश कुलकर्णी गुरुजी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू इच्छित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वेदमूर्ती रितेश गुरुजी. वर्णानां अर्थसंघानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. वेदमूर्ती श्री नरहर गुरु ललित यांच्या चरणी वंदन करून परमपूज्य श्री बाबा महाराज तराणेकर यांच्याही चरणी वंदन करून उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित सर यांनाही वंदन करून व व्यासपीठावरील सर्वांना वंदन करून आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनाही नमस्कार करून या वैदिक सन्मानाच्या विषयामध्ये आज थोडंसं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या कार्यक्रमाला त्यांची फ्लाईट आहे त्यांची, हां त्यांचं स्वागत त्यांच्याकडे देऊन टाकू. ह्या कार्यक्रमाला मागच्या 75 वर्षाची परंपरा आहे. मी दरवर्षी मागच्या 8 वर्षापासून ह्या कार्यासाठी इथे सेवारूपाने येत असतो. मी मागच्या वर्षी एक वाक्य फार महत्त्वाचं बोललो होतो आणि त्याच वाक्याचा आज पुनरुच्चार करतो. संपूर्ण जगाला प्रकाश हा भारताने दिला. बघा, फार महत्त्वाचं वाक्य बोलतोय. संपूर्ण जगाला प्रकाश भारताने दिला आणि भारताला प्रकाश या मध्य प्रदेशने दिला. काय त्याचं कारण असं आहे की वेदांताचं जर चिंतन करत, वेदांताचं जर आपण म्हणजे हे करायला गेलो, अभ्यास करायला गेलो, तर वेदांतामध्ये सगळ्यात मोठं नाव जर कुणाचं असेल तर ते भगवान आदिशंकराचार्य महाराजांचं आहे. आणि भगवान आदिशंकराचार्य महाराजांचे गुरु इथे ओंकारेश्वरला भेटले आणि त्यांनी प्रकाश दिला. तसं संपूर्ण जगाला प्रकाश भारताने दिला, भारताला प्रकाश मध्य प्रदेशने दिला आणि मध्य प्रदेशला प्रकाश या नरहर गुरु वैदिक आश्रमाने दिलेला आहे. काय संपूर्ण, कारण की मी नेहमी मागच्या 8 वर्षापासून हे वाक्य नेहमी बोलत आलेलो आहे की जगामध्ये अशी म्हणजे परंपरा पाहणं फार कठीण आहे. आत्ताच आदरणीय पारनेरकर महाराजांनी सांगितलं की वैदिकांचा सन्मान म्हणजे काय. सन्मान करणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मुळात एखादी गोष्ट इतके दिवस टिकवणं फार मोठी गोष्ट आहे आणि ही टिकवणं म्हणजेच सिद्धी आहे. कारण योगसूत्रामध्ये सूत्र आलेलं आहे, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. काय कुठलीही गोष्ट जर करायची असेल ना तर त्याला जर त्या गोष्टीची सिद्धी म्हणजे की त्याचं जर फळ प्राप्त करायचं असेल तर ती दीर्घकाळ केल्या गेली पाहिजे. काय आणि असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एखादं कार्य जर अविरतपणे 12 वर्ष चाललं तर त्याला तप म्हणतात. काय आणि असं किती तप झालेले विचार करा ह्या कार्यासाठी. ही सगळ्यात मोठी गोष्ट. ही जगाच्या पाठीवरती असं व्यासपीठ आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही, 100% नाही. कारण मी नेहमी ही गोष्ट बोलतो की आम्ही वेद पाठशाळेच्या वेदाच्या वेदसेवेच्या कार्यानिमित्त संपूर्ण भारतवर्ष फिरतो, पण एकाच व्यासपीठावरती एवढ्या वैदिकांचा, एवढ्या वेदमूर्तींचा सन्मान होणं ही मला वाटतं नरहर गुरु वैदिक आश्रमाची परंपरा सोडली तर अन्य कुठेही ही परंपरा नाही आहे. आणि ह्या परंपरेचं खरंच विशेषत्व आहे की इतकी वर्ष झाले हे टिकवून कार्य करतात. आत्ता पारनेरकर महाराजांनी अजून एक गोष्ट सांगितली की संपूर्ण म्हणजे आपल्या ह्या संस्कृतीचं मूळ हे वेद आहे. काय मी नेहमी एक गोष्ट बोलत असतो, मागच्या वर्षी का 2 वर्षापूर्वी बोललोही असेल, पण मी परत तीच गोष्ट का बोलतो त्याचं कारण असं आहे की आपण त्या गोष्टी श्रवण केल्या तर आपल्याला समजतील की आपण कुठल्या परंपरेत आहोत. काय बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन वेदाचं केलेलं आहे ना ते जगाच्या पाठीवर कोणीही केलेलं नाही आहे. फार मोठं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. आत्ता पारनेरकर महाराजांनी सूत्रसंचालनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की संपूर्ण जगामध्ये अशी परंपरा कुठेच नाही आहे. काय त्यांनी बघा, पै अहितापासून काढिती हित देवून वाढविती नाही का श्रुती परवती माऊली जगा. काय त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही आहे
की ही वेदमाऊली ही महाराष्ट्राची आहे, किंबहुना अमुक एका जातीची आहे, किंबहुना ह्या लोकांची आहे असं म्हटलेलं नाही. जगाची माऊली कोण आहे तर वेदमाऊली आहे, जगाची माऊली. वेदोखिलो धर्ममूलम, वेदाः सर्व हितार्थाय, वेदाः अमुक हितार्थाय म्हटलेलं नाही आहे. काय वेदाः अमुक हितार्थाय म्हटलं असतं किंवा कुठल्याही एखाद्या विशेष शब्दाचं वर्णन जर तिथं केलं असतं तर ते त्या परंपरेसाठी झालं असतं. परंतु वेदाः सर्व हितार्थाय म्हणजे वेद हे सगळ्यांच्या कल्याणाकरता आहेत. अन्य कुठलीही ही गोष्ट नाही आहे जगामध्ये, कुठलीही गोष्ट नाही आहे की जी सगळ्यांसाठी सांगितलेली आहे. बघा वेदामध्ये आपण आत्ता मंत्र श्रवण केले, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. अमुक एखादी गोष्ट मागितली आहे का, सगळ्यांचं कल्याण करायला सांगितलेलं आहे, सगळ्यांचं. ही वेदाची परंपरा आहे आणि ह्या वेदाच्या परंपरेचं संपूर्ण रक्षण केवळ आणि केवळ आपल्या देशामध्ये झालेलं आहे. आणि या देशामध्ये सगळीकडेच्यापेक्षाही जे ह्या नरहर गुरु वैदिक आश्रमाने सांभाळलेलं आहे त्यांचं विशेष कौतुक झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी ह्या सेवेसाठी मागच्या 8 वर्षापासून इथे येतो. आत्ता अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की ह्या वेदमूर्तींचा आपण जे सत्कार करतो काय, तर ह्यांचा सत्कार आपण काय करणार आहोत हे साक्षात त्यांनी सांगितलं की कोण आहेत, वेदो नारायण आहेत. ह्यांचं आपण सत्कार काय करणार, किंबहुना पूजा काय करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संधी केवळ आणि केवळ आपल्याला मिळते. आम्ही मागच्या वर्षी एक अट्टहासाने एक विषय इथे केला होता, फार महत्त्वाचा विषय होता. त्यांच्यापैकी आज जे आपण आत्ता अथर्ववेदाचं मंत्रश्रवण केलं त्यांचे गुरुजी वेदमूर्ती श्री परमेश्वर दीक्षित गुरुजी काय, हे जवळजवळ 86-88 वर्षाचे होते आणि ते इथे येण्यासाठी आम्ही त्यांचा प्रयत्न केला होता सत्कारासाठी. आणि त्यांची प्रकृती अस्वास्थ्य खूपच हे होतं. आणि योगायोग कसा असतो बघा, जसं आत्ता पारनेरकर महाराजांनी फार सुंदर सांगितलं की आपण ह्या वेदनारायणांची फक्त आणि फक्त पूजा करू शकतो आणि पुण्य प्राप्त करू शकतो. तर ते पुण्य कशा पद्धतीचं असतं आणि त्यांची पूजा कशा पद्धतीची असते हे लक्षात घ्या. फार महत्त्वाचा विषय आहे की ज्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी आपण त्या वेदमूर्ती परमेश्वर दीक्षित गुरुजींचं इथे फक्त पूजन केलं, ते अनुपस्थित होते काय, आणि त्याच्या 8 दिवसानंतर ते दिवंगत झाले काय. म्हणजे विचार करा की हा पुरस्कार इतक्या वर्षाची परंपरा, मी मागच्या वर्षी हे विषय बोललो होतो पण परत मी का सांगतो, कारण की आपल्या देशामध्ये जी मी मंत्र जागराच्या वेळी सांगितलं की आपले भरपूर परंपरा नष्ट झालेल्या आहेत काय, पण त्या परंपरा पुनर्जीवित करण्यासाठी अनेक संस्था, अनेक वेदपाठशाळा त्या परंपरा जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण आपण त्या वेदमूर्तींचा गौरव करतो, त्या वेदमूर्तींचा सत्कार करतो, त्याच्याने तो सन्मान म्हणजे परमेश्वर दीक्षित गुरुजींना जो आपण सन्मान दिला होता ना, हा सन्मान सुद्धा त्यांच्यामुळे अलंकृत झालेला आहे. अशी ती व्यक्ती होती आणि 8 दिवसानंतर ते गेले काय. विचार करा, एवढी मोठी व्यक्ती होती. म्हणून काही जागेवरती पुरस्काराने लोक अलंकृत होतात आणि काही पुरस्कार लोकांच्यामुळे, विद्वान लोकांच्यामुळे अलंकृत होतात. त्यामुळे ही परंपरा फार महत्त्वाची आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत, आता महत्त्वाचा विषय म्हणजे आपण हे 3 दिवसाचा जो कार्यक्रम करत आहोत, ह्या कार्यक्रमामध्ये 2 दिवस जे व्याख्यान झालं काय, त्या आदरणीय श्री श्रद्धाताई परांजपे ह्यांची मी परवाच्या दिवशी बोललो होतो की ह्यांची वाणी म्हणजे साक्षात सरस्वती आहे काय, की कुठल्याही विषयाचं म्हणजे हे सांगा काय, त्या घडा 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 सरस्वतीसारखं बोलत होत्या. ज्यांनी ते श्रवण केलं त्यांना माहिती आहे, ज्यांनी ते श्रवण नाही केलं त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून मिळेल. एकदा ते व्याख्यान ऐका. आणि मी परवा बोललो होतो की असे व्याख्यानं नेहमी झाली पाहिजेत. आपण नेहमी हे कार्यक्रम करतो, फार कौतुकास्पद आहे, फार म्हणजे पूजनीय आहे. पण माझी एक आपल्या संस्थेला एक अशी छोटीशी विनंती आहे की आपण असे उपक्रम राबवूया की दरवर्षी आपण व्याख्यानासाठी नवीन वक्ता आणतो, नवीन विषय ऐकतो, पण कधी कधी काय होतं की काही विषय अधुरे राहतात, काही विषय श्रवणाला अतिशय आवश्यक आहेत. तर आपण, माझी एक विनंती अशी आहे की आपण पुढच्या वर्षीपासून एक वक्ता अनेक वेळा वक्तृत्व करण्यासाठी इथे आपण त्यांना बोलवूया. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या माध्यमातून जे विषय आपल्याला ऐकायला मिळतील ना, ते भविष्यात मिळणार नाहीत. कारण की बघा, आमच्या म्हणजे मी तर फार लहान आहे, पण आपल्या लहानपणी जसं आत्ता पारनेरकर महाराजांनी सांगितलं की त्यांच्या पणजोबांचे परंपरा काय, की किती मोठं कार्य त्यांनी केलंय. असंच मी मागच्या वर्षी बोललो होतो की कांचीच्या परमाचार्यांनी पण हे कार्य मोठं केलं म्हणून आज वेद लोकांना दिसतात काय. संपूर्ण जगामध्ये वेदाची जी परंपरा पूर्णपणे क्षीण झालेली होती, त्या क्षीण परंपरेला जर पुनरुज्जीवित कोणी केलं असेल तर ते पहिलं नाव कांचीच्या परमाचार्यांचं येतं काय. त्यांच्यासारखं कार्य कोणी केलेलं नाही आहे. आज लोकांना ते माहिती नाही आहे काय, पण फार महत्त्वाचा विषय. आणि अशी जी लोकं होती ना, ती खरंच म्हणजे भारताचं हे गौरव आहे
काय आपल्या देशाचं हे गौरव आहे, अशी परंपरा टिकून होती म्हणून आज आपल्याला 4 गोष्टी पाहायला मिळतात. तर अशाच प्रकारे ह्या गोष्टी पुढेही व्हाव्यात काय ह्याच्यासाठी विनंती करतो. आणि हे कार्य अधिक उत्तरोत्तर अभिवृद्धी होवो आणि अधिक लोकसंख्येने आपणही या कार्यामध्ये सहभागी व्हावं. मी मागच्या 8 वर्षापासून कधीही बोलवल्यानंतर ह्या कार्यासाठी निश्चित रूपाने येतो. मला वाटतं मी 1 वर्ष फक्त अनुपस्थित राहिलो होतो. काल मी फार म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो, पण परवाच्या दिवशी मी इथे आलो, 1 दिवसाचा कार्यक्रम केला, परत गेलो, परत आलो आणि आता मला उद्या सकाळी परत जायचं आहे. हे सांगण्याचा मूळ उद्देश काय आहे तर केवळ आणि केवळ ही वेदाची परंपरा आपण इतक्या कष्टपराय पद्धतीने जपत आहात, जतन करत आहात. त्यामध्ये मीही माझी पत्रम पुष्पम फलंतोयम या न्यायाने इथे येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या आदरणीय सबनीस गुरुजी आणि त्यांचे सहकारी मंडळ हे माझ्यावरती खूप निरंतर प्रेम करतात आणि त्यांच्या शब्दाकरता कुठेही असेल तर मी हे कार्य टाळत नाही. आणि आपल्या सगळ्यांच्याकडनं ही परंपरा अशाच उत्तरोत्तर अभिवृद्धीने वृद्धिंगत व्हावी अशी प्रार्थना श्री नरहर गुरूंच्या चरणी करत मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. अधिकचा वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद निलेश गुरु. आपल्याला तळमळ काय असते हे अशा वक्तव्यातून लक्षात येते. मला नेहमी असं सांगितलेलं आहे की मोठ्या लोकांच्या अंतःकरणातली जी तळमळ असेल त्याची कळकळ आपल्या हृदयात आणली पाहिजे. मी थोडासा शब्द तुम्हाला मुद्दामून सांगतो की मोठ्या माणसांच्या अंतःकरणातली जी तळमळ असेल ती कळकळ रूपाने आपल्या अंतःकरणात जर का स्थिरावली तर जी उभी राहते त्याला चळवळ म्हणतात. अशी आपण सर्वांनी मिळून एक चळवळ उभी करणं आणि त्या चळवळीच्या माध्यमातून काम करणं हे आता तुम्हा आम्हा सर्वांची गरज निर्माण झालेली आहे. मग त्याला सर्वच आश्रय पाहिजे. त्याला नुसता व्यक्तीचा आश्रय नको, त्याला नुसता समाजाचा आश्रय नको, त्याला राजाश्रय पण पाहिजे, सर्वच पाहिजे. आश्रय असणं फार गरजेचं आहे. आश्रय असल्याशिवाय होऊ शकत नाही. वैदिकाश्रम हा माझे पंजोबा वेदमूर्ती प्रल्हाद गुरु वयाच्या 10व्या वर्षी पारनेरवरून इंदोरपर्यंत पायी चालत आले, कारण त्यांना खात्री होती की आपल्याला इथे आश्रय मिळेल. आणि ललित गुरुजींनी त्यांना आश्रय दिला. त्यांचं लग्नही त्यांनीच लावलं. त्यावेळेस कोणी नव्हतं, परिवारात कोणी नाही, त्यांनीच लग्न लावलं, सर्व त्यांनी केलं. ही सर्व फार मोठी कहाणी. आपल्याला कधी कधी या कथा वाटतात किंवा आपण कोणाचं तरी मोठेपण सांगायचं म्हणून किंवा माझ्या पंजोबांचं मोठेपण सांगायचं म्हणून नाही. वेदविद्या काय आहे, वेदाश्रय काय आहे हे तुम्हा आम्हाला सर्वांना लक्षात घेऊन त्याच्या आश्रयासाठी आपणही आश्रित होणं हे फार गरजेचं झालेलं आहे. आपण थोडेसे लांब पळतो ह्या गोष्टीपासून. जेव्हा जिथे आपली गरज असेल या वेदाला, वेदांनी आपली गरज आत्तापर्यंत भागवली आहे, अनेक पिढ्या सांभाळल्या आहेत असं मी निश्चित म्हणेन. आता त्या वेदाला सांभाळण्याची गरज तुमची माझी आहे. आणि त्यासाठी जे जे काही सहकार्य, मग त्याला तन मन आणि धन, यात एक गोष्ट फार महत्वाची बरं का ह्या वाक्यामध्ये. आपण कधी कधी ना धन ह्या शब्दावर अडकून पडतो. खरं तर तन मन धनानं असं आपण म्हणताना धन हा शेवटचा शब्द आहे. पहिले तन आहे. आम्ही तनानं म्हणजे शरीरानं लागलं पाहिजे, नंतर त्याच्यात मन रममाण केलं पाहिजे. आणि एकदा तन आणि मन लागलं ना तर माझा विश्वास आहे की धन आपोआप येतं. ही गोष्ट आम्ही थोडीशी लक्षात घेऊन ह्या वेदाश्रयाकरता, वैदिकाश्रमाकरता तन मन धनानं आम्ही उभं राहणं आणि त्या भूमिकेनं कार्य करण्यासाठी संकल्पबद्ध होणं ही तुमची माझी काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. आपण या ठिकाणी एक छोटासा सत्कार या ठिकाणी करू इच्छित आहोत. श्री यशवंत काळे वेदमूर्ती शुक्ल यजुर्वेदाचे आहेत. ते एकादशीला दरवेळेस या ठिकाणी पारायण करत असतात. आमचं भाग्य असं आहे. हो, गणपती मंदिर आपल्याला सर्वांना माहिती आहे. गणपती मंदिरामध्ये ते अखंड त्यांची ही सेवा चालू आहे आणि त्यांची जी वेदसेवा चालू आहे, मला भाग्य आहे की मला त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा आशीर्वाद घेण्याचा लाभ मिळाला. मी श्री विलासजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपल्या संस्थेच्या वतीनं श्री यशवंत काळे गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी करावा.
ओम नमो ब्रह्मणे नमो अस्तग्ने नमो पृथिव्यै नमो औषधीभ्यः नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे महते करोमि. धन्यवाद गुरुजी. आपली सेवा अशीच अखंड होत राहावी अशी प्रार्थना करतो. आपल्याला दीर्घायुर आरोग्य लाभावं आणि गणेशाने आपल्यावर अखंड कृपा करावी एवढी मागणी या निमित्तानं मागतो. आणि आज आपल्याला जे अध्यक्ष या ठिकाणी लाभलेले आहेत माननीय डॉक्टर ललित साहेब, आपल्याला भाग्य आहोत आपलं की त्यांच्या ललित गुरुजींच्या परंपरेचाच आज या ठिकाणी आपल्याला दर्शन आणि लाभ या ठिकाणी होत आहे. त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे, श्री नरहर गुरु ललित वैदिक आश्रम आणि ललित परंपरा असा एक ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला आहे. मागे त्यांच्या ग्रंथांचं आपल्याला दर्शन या ठिकाणी घेता येईल आणि आपल्याला हा ग्रंथसुद्धा प्रकाशनानंतर त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांच्या वतीनं विनंती करतो. आणि त्यांची इच्छा आहे ललित साहेबांची, डॉक्टर साहेबांची, की ह्या ग्रंथाचं प्रकाशन हे आमच्या संस्थेच्या अध्यक्ष माननीय अत्रे साहेब यांच्या हस्ते व्हावं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि या ग्रंथाचं प्रकाशन आपल्याला या ठिकाणी आपल्या हस्ते करावं. तुम्ही घेऊन जा बेटा ग्रंथ घेऊन ते उघडून द्या, उघडून दे. मी माननीय श्री बाबा महाराजांनी विनंती करतो की त्यांनीही या ठिकाणी व्यासपीठावर यावं. मोडक साहेब आइए आइए. ते फोडायला त्रास होईल म्हणून काढून देतात. ह्या सुंदर अशा ग्रंथाचं आपण जोरदार टाळ्यांनी अभिवादन करूया. श्री नरहर गुरु ललित वैदिकाश्रम आणि ललित परंपरा अशा या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी झालं असं मी त्यांच्या वतीने जाहीर करतो. आपण त्याचं अभिवादन करूया आणि आपल्याला हे ग्रंथ त्या ठिकाणी उपलब्ध होईल आहे त्याची सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि डॉक्टर साहेबांचं अभिनंदनही करतो. अशीच आपल्याकडून साहित्य सेवा होत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या सत्कार समारंभाचा आपला अध्यक्षीय समारोप आपण या ठिकाणी करावा. विनंती करतो की त्यांनी माननीय अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. धन्यवाद. आपण डॉक्टर साहेबांना जोरदार टाळ्यांनी अभिवादन करूया आणि सर्वांच्या वतीनं आपण त्यांना विनंती करूया की त्यांनी यावं आणि या ठिकाणी आपल्या ह्या आजच्या समारंभाचा बसूनच बोलावा असं विनंती आहे. डॉक्टर साहेब इथे येतात. मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा.